सो आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 2. फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस. लाईट हाऊस म्हणजे काय? दीपगृह. आता दीपगृह कुठे असतं? तर समुद्रामध्ये ज्या ठिकाणी बेटं असतात त्या बेटांवरती हे दीपगृह जनरली उभारलं जातं. समजा एखादं जहाज बिघडलं किंवा जहाजाला कुठेतरी थांबायची गरज आहे आता, तर अशा वेळेला ज्या ठिकाणी हे दीपगृह दिसतं त्या ठिकाणी किंवा त्या दिशेने जहाज घेऊन जातात आणि त्या ठिकाणी ते जहाज थांबू शकतं. त्याच्यात काही नादुरुस्त असेल, खराब झालं असेल तर त्या ठिकाणी नेऊन त्याची दुरुस्ती केली जाते किंवा इतर काही कामं असतील तर त्या ठिकाणी थांबून ते केली जाऊ शकतात. सो दीपगृह हे जनरली समुद्रामध्ये असतात. ज्या ठिकाणी बेटं असतात त्या बेटांवरती दीपगृह उभारली जातात. मग त्यांनी काय म्हणलंय? फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस. मग आपण एक लाईट हाऊस काढूया. मग जसं आपण चर्च काढू तसं आपण हे लाईट हाऊस काढूया. समजा एबी हे लाईट हाऊस आहे. आता व्यक्ती इथे आहे, ए या ठिकाणी ही व्यक्ती उभी आहे, वरती आहे दीपगृहाच्या. फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस अन ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप मेक्स अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 60 डिग्रीज. मग काय झालं की ए या ठिकाणी व्यक्ती उभी असेल तर ही हॉरिझॉन्टल लाईन होईल आणि इथून ती व्यक्ती खाली बघतीये, इथे जहाज आहे, सी या ठिकाणी जहाज आहे, तर सी या ठिकाणी ती पाहतीये, तर हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन 60 डिग्रीज. येते लक्षात? म्हणजे एबी हे दीपगृह आहे, लाईट हाऊस आहे. ए या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, ती सी या ठिकाणी पाहतीये जहाजाकडे. सी या ठिकाणी जहाज आहे, समुद्र आहे, समुद्रामध्ये जहाज आहे, ती जहाजाकडे पाहती आहे. तर आपल्याला इथे एक हॉरिझॉन्टल लाईन आपण काढली आणि हॉरिझॉन्टल लाईन बरोबर ही लाईन ऑफ विजन आहे, दृष्टिरेषा आहे. तिने केलेला हा जो अँगल ऑफ डिप्रेशन आहे तो आहे 60 डिग्रीजचा. हा, त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊस इज 90 मीटर. म्हणजे यावेळेला आपल्याला लाईट हाऊसची उंची दिलेली आहे. हे जे लाईट हाऊस आहे एबी याची उंची आहे 90 मीटर, 90 मीटर. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? देन फाइंड हाऊ फार द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर ह्या लाईट हाऊस पासून, या दीपगृहापासून हे शिप किती अंतरावर आहे हे आपल्याला काढायचंय. म्हणजे आपल्याला बीसी काढायचंय, आपल्याला बीसी अंतर काढायचंय. ठीक आहे. आता इथे समजा आपण डी पॉइंट घेतला तर एडी जी आहे ती बीसी ला समांतर आहे. पुन्हा बघा आपण काय काय केलंय. एबी हा दीपगृह आहे, हे लाईट हाऊस आहे. ए या ठिकाणी व्यक्ती उभी आहे, ए या ठिकाणाहून ती सी या ठिकाणी पाहतीये, तर सी या ठिकाणी पाहताना सी या ठिकाणी जहाज आहे. सो हा अँगल ऑफ डिप्रेशन झालेला आहे. पण अँगल ऑफ डिप्रेशन हा नेहमी हॉरिझॉन्टल लाईन बरोबर असतो. मग आपण एडी हॉरिझॉन्टल लाईन काढली आणि एडी ही बीसी ला काय आहे? पॅरलल आहे, समांतर आहे. म्हटल्यावर डी ए सी हा अँगल ऑफ डिप्रेशन झाला. पण अँगल डी ए सी आणि अँगल बी सी ए हे अँगल कॉन्ग्रुअंट असणार आहेत, एकरूप असणार आहेत. का? कारण एडी ही बीसी ला पॅरलल आहे, समांतर आहे आणि हे व्युत्क्रम कोन आहेत. दीज आर द ऑल्टरनेट अँगल्स. बरोबर आहे. मग हा 60 अंश असेल तर हा पण 60 अंश. म्हणजे व्युत्क्रम कोन म्हणजे आपण जे ऑल्टरनेट अँगल्स म्हणतो पॅरलल लाईन्स वाले, तर त्यानुसार हा 60 तर हा पण 60 होईल. मग तुम्हाला 60च्या अपोजिट साईड माहिती आहे, ऍडजस्टंट साईड काढायची आहे. म्हणजे पुन्हा तुम्ही इथे काय वापरू शकता? टॅन गुणोत्तर तुम्ही इथे वापरू शकता आणि टॅन गुणोत्तर वापरून तुम्ही हे उत्तर काढू शकता. मग आधी आपण सगळं लिहूयात. एबी काय आहे? एबी इज हाईट ऑफ लाईट हाऊस, म्हणजे दीपगृहाची उंची आहे. हाईट ऑफ लाईट हाऊस म्हणजे दीपगृहाची उंची विच इक्वल्स टू 80 मीटर, जी 80 मीटर दिलेली आहे आपल्याला. नंतर बीसी डिस्टन्स बिटवीन लाईट हाऊस अँड शिप. म्हणजेच दीपगृह आणि जहाज यांच्यातलं अंतर आहे बीसी. अँगल डी ए सी is an angle of depression which equals to 60 degrees. म्हणजे हा अवन्नत कोन आहे. कोन डीएसी हा अवन्नत कोन आहे जो 60 अंश मापाचा आहे. मग इथे आपण लिहू शकतो पुढे एडी पॅरलल बीसी अँड एसी इज अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे एडी समांतर बीसी व एसी ही छेदिका. देअरफॉर अँगल डी ए सी
कॉन्ग्रुअंट अँगल ACB म्हणजे कोण DAC एकरूप कोण ACB. रिझन आपण लिहू शकतो ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोण. बट अँगल DAC इज इक्वल टू 60 डिग्रीज ना. DAC चं माप आहे 60 अंश. देअरफॉर अँगल ACB इज ऑल्सो इक्वल टू 60 डिग्रीज म्हणजे हा पण अँगल आला 60 डिग्रीज. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला टॅन रेशो वापरायचा आहे. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन BC. AB अपॉन BC. टॅन 60 ची व्हॅल्यू आहे √3 वर्गमुळात 3 आणि मग दॅट इक्वल्स टू AB अपॉन BC. BC काढायची आहे. AB दिलेली आहे. AB 80 आहे अपॉन BC. मग BC ला इकडे घ्या, √3 ला इकडे घ्या. मग काय होईल BC इज इक्वल टू 80 अपॉन √3. BC अंशात गेला, √3 छेदामध्ये गेला. आता काय करावं लागेल तर आपल्याला छेदामध्ये √3 आले तर ते नको आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला तो जो काही छेद आहे डिनॉमिनेटर आहे त्याचं करावं लागेल रॅशनलायझेशन म्हणजे परिमेयीकरण. मग कसं करणार तर BC इज इक्वल टू 80 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3 आणि मग BC इज इक्वल टू 80 √3 अपॉन 3. त्यांनी तुम्हाला √3 ची किंमत दिलेली आहे. √3 ची किंमत आहे 1-2 मिनिटं. हे 90 आहे. मी 80 का घेतली सॉरी हे 90 आहे. मग असं सुधारण डोक्यात राहिलं माझ्या. इथे आपण भाग लावू शकतो. 3 1 3 3 3 9 3 0 0 म्हणजे BC इज इक्वल टू 30 √3. त्यांनी आपल्याला √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. √3 ची व्हॅल्यू आहे 1.73. मग ती इथे घालूयात की BC इज इक्वल टू 30 इंटू 1.73. कारण √3 ची व्हॅल्यू 1.73 दिलेली आहे. √3 ची किंमत 1.73 दिलेली आहे. आता गुणाकार करताना हा 0 आधी लिहून टाकूयात आपण. 0 फक्त 3 गुणा. 3 3 9 3 7 21 हातचे गेले 2 3 1 3 आणि 2 5. इथे पॉइंट येईल कारण डेसिमल नंतर 2 अंक आहे म्हणून मागून 2 अंक सोडून आपण डेसिमल दिला 51.90 मीटर. देअरफॉर द शिप इज ॲट अ distance of 51.90 meter from the light house. म्हणून ते जहाज दीपगृहापासून 51.90 मीटर अंतरावर आहे असं आपण लिहू शकतो. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 2. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड विथ 12 मीटर. म्हणजे 2 बिल्डिंग्स आहेत. ह्या दोन्ही बिल्डिंग्स एकमेकींच्या विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजे एक या साईडला आणि एक या साईडला आहे. अशा ह्या 2 बिल्डिंग्स आहेत आणि ह्या 2 बिल्डिंग मध्ये जी विड्थ आहे जी रुंदी आहे ती आहे 12 मीटर. ही जी विड्थ आहे 2 बिल्डिंग मध्ये ही आहे बिल्डिंग AB आणि ही आहे बिल्डिंग CD. तर AB आणि CD या 2 बिल्डिंग्स आहेत. त्या 2 बिल्डिंग मधलं अंतर आहे 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. मग काय केलं की ह्या बिल्डिंग CD जी बिल्डिंग आहे तिच्या टोकाकडून इथून म्हणजे ह्या बिल्डिंगची उंची किती आहे 10 मीटर. सो DC ही जी बिल्डिंग आहे हिची उंची 10 मीटर आहे. तर ह्या C पॉइंट पासून ह्या A पॉइंट कडे पाहिलं तर हा झाला अँगल ऑफ एलिव्हेशन. बरोबर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप ऑफ द सेकंड इज फाउंड टू बी 60 डिग्री. आता जर हा अँगल ऑफ एलिव्हेशन असेल तर ही हॉरिझॉन्टल लाईन होणार आहे आणि हा जो अँगल आहे हा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे तो आहे 60 डिग्रीज. आपण थोडंसं हे नीट काढूया. ओके. तर असे इमॅजिन करू हा ABCD झाला. इथे आपण E नाव देऊयात. ओके. हा अँगल ऑफ एलिव्हेशन बघा ही मोठी बिल्डिंग आहे ही छोटी बिल्डिंग आहे. छोट्या बिल्डिंगची हाईट 10 मीटर आहे.
दोन बिल्डिंग मधलं अंतर 12 मीटर आहे. आपल्याला सी या बिल्डिंग कडून, आपण सी म्हणजे ह्या बिल्डिंगचं टोक आहे, ह्या टोकाकडून ह्या टोकाकडे पाहिलं असता हा जो काही अँगल ऑफ एलिव्हेशन होतोय हॉरिझॉन्टल लाईन बरोबर तो झालेला आहे 60 डिग्रीज 60 अंश. आपल्याला एबी ची उंची काढायची आहे, म्हणजे एबी ह्या बिल्डिंगची हाईट आपल्याला काढायची. आता साधी गोष्ट आहे की ECDB हा जो आहे हा आयत आहे, हा रेक्टँगल आहे, बरोबर आहे. आता EBDC हा जर रेक्टँगल असेल तर रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स कॉन्ग्रुअंट असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात आयताच्या. हा आयत आहे. मग ही जर 12 मीटर असेल तर ही पण 12 मीटर असेल, आणि CD जर 10 मीटर असेल तर EB पण किती असेल, 10 मीटर असेल, बरोबर आहे. आता आपल्याला AE काढायची. तुम्ही जर AE काढली तर AE प्लस BE केली की तुम्हाला पूर्ण AB मिळणार आहे. मग तुम्हाला हा राईट अँगल ट्रायंगल वापरावा लागेल. हा अँगल 6 डिग्रीज आहे. तुम्हाला अपोजिट साइड काढायची आहे, ऍडजस्टंट साइड माहिती आहे, तुम्ही पुन्हा टॅन वापरू शकता, टॅन 60, बरोबर आहे. मग आता आधी आपण सगळं लिहूया. लेट AB इज अ टॉल बिल्डिंग और टॉलर बिल्डिंग, जिची हाईट आपल्याला काढायची आहे, त्यामुळे आता आपण काही लिहिणार नाही. नंतर CD इज अ स्मॉलर बिल्डिंग, जिची हाईट आपल्याला माहिती आहे, विच इक्वल्स टू 10 मीटर. त्यानंतर BD इज अ डिस्टन्स किंवा विड्थ, त्यांनी विड्थच म्हणलेलं आहे बहुतेक. हा, BD इज अ width of the road, width of the road between two buildings, म्हणजे दोन इमारतींच्या मध्ये जो काही रस्ता आहे त्याची रुंदी बिटवीन टू बिल्डिंग्स इज इक्वल टू 12 मीटर, बरोबर आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं, आपण EC किंवा CE परपेंडिक्युलर AB आणि पॅरलल BD काढला. म्हणजे ड्रॉ CE परपेंडिक्युलर AB आणि CE पॅरलल BD. देअरफॉर म्हणजे CE हा AB ला लंब आहे आणि BD ला समांतर आहे. मग ECDB किंवा BDCE देअरफॉर क्वाड्रिलॅटरल BDCE इज अ रेक्टँगल, तो आयत होईल. आपल्याला फार डिटेल्स लिहायची गरज नाहीये. देअरफॉर BD इज इक्वल टू CE इज इक्वल टू 12 मीटर आणि CD इज इक्वल टू EB इज इक्वल टू 10 मीटर. तुम्ही इथं हवं तर लिहू शकता की अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रुअंट, आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. हे तुम्ही इथे रिझन लिहू शकता. मग आता आपल्याला डायरेक्ट टॅन 60 घ्यायचा आहे, किंवा इथं लिहूया अँगल ACE इज अन अँगल ऑफ एलिव्हेशन, म्हणजे कोण ACE हा उन्नत कोण आहे, एलिव्हेशन. देअरफॉर अँगल ACE इज इक्वल टू 60 डिग्रीज, बरोबर आहे. आता आपल्याला AE काढायची आहे. मग टॅन 60 आपण घेऊया. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू AE अपॉन EC, AE अपॉन EC. मग टॅन 60 किती आहे, तर टॅन 60 आहे √3. AE किती आहे, AE काढायची आहे आपल्याला. EC माहिती आहे 12, राईट. मग AE काय येईल, AE इज इक्वल टू 12√3. मग अशी आपण √3 ची किंमत घातली होती. √3 ची किंमत आहे 1.73. सो AE इज इक्वल टू 12 इंटू 1.73. सो AE इज इक्वल टू 12 36, हातचे गेले 3, 12 7 84, 85 86 87, हातचे गेले 8, 12 के 12 आणि 8 20, म्हणजे किती आलं 20.76 मीटर किंवा 20.76 इतकं आलं. देअरफॉर AB इज इक्वल टू, बघा आता AB इज इक्वल टू BE प्लस AE, BE प्लस AE. आता BE किती आहे, BE इज 10 प्लस AE किती आहे 20.76.
मग याची ऍडिशन किती होईल? याची ऍडिशन होईल 30.76 आणि मग तुम्ही लिहू शकता देअरफोर हाईट ऑफ बिल्डिंग AB इज 30.76 मीटर. म्हणजे ती जी काही बिल्डिंग आहे एबी बिल्डिंग तिची उंची किती आली? 30.76 मीटर. सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. आपण आता पुन्हा चेक करत नाही, बरोबर आहे. सो आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 4 आणि 5.